तर मला आता जायचं आहे डी-मार्टला. तयार झाले ते आणि पप्पांना गाडीवर बसू देत नाही. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले छान छान व्हिडिओज रेग्युलर बघत असणार आहेत. तर आज संडे आहे आणि जरा लवकरच उठले होते. संडेला 7:30-8 वाजता उठली होती, पण त्यानंतर आहे ना बाळ पण जरा लेट उठले म्हणून थोडासा उशीर झाला आवरायला आणि मला आत्ता जायचं आहे बाहेर. तर त्यासाठी इकडे मी रेडी झाली आहे. बाळांना पण दोघांना आवरलं आहे आणि त्यांना म्हटलं की दोघांना घेऊन खाली जा, कारण मग ते मला ब्लॉग शूट करून देत नव्हते की चल खाली असंच चालू होतं दोघांचं. म्हणून म्हटलं मग त्यांना खाली घेऊन जा. तर मला आता जायचं आहे डी-मार्टला. थोडंसं किराणाचं सामान आहे तर ते थोडंफार संपलं आहे, तर तेवढंच आणायचं आहे. बाकी जास्त काही घ्यायचं नाही आहे. आणि म्हटलं मग संडेला पण मुलं पण घरात बसून बसून कंटाळतात, मला पण कंटाळतात, तर ते म्हटले चल आपणच जाऊयात म्हणून. मग आज तर पहिल्यांदाच त्यांना डी-मार्टला नेणार आहे. तिथं काय करतात ते गोंधळ काय माहीत नाही. बघूयात काय त्यांची रिॲक्शन असते, कारण आत्तापर्यंत त्यांना असं मॉल वगैरेच्या ठिकाणी कधी नेलेलंच नाही आहे. सो बघू आता ते काय करतात ते. आणि हे जे वॉच आहे जे मला दिवाळीला भेटलं होतं, ह्यांनी जे गिफ्ट दिलं होतं पाडव्याचं, तर ते आज मी वेअर केले. म्हणजे पाडव्यानंतर ते घेतलं होतं पण तरी ते तसंच होतं पडून, कारण कुठं जाणं येणं जरी झालं नाही आणि मम्मीकडे जरी गेले होते तरी त्यावेळेस ते घेऊन जायचं लक्षातच नव्हतं. तर मग ते तसंच होतं. तर म्हटलं आज घालते. तर इकडे मी अशी छान रेडी झाली आहे. पिंक कलरचा टॉप घातलाय मी. चला आता पटपट जाते. आणि आता ऑलमोस्ट आहे ना 12-10 झाले. ते थोडा उशीरच झालाय, पण काही नाही, जास्त काही घ्यायचं नाही सामान, पटपट घेऊ आणि निघू. आणि आज दिवसभरात जे काय होणार तर मी तुमच्यासोबत पुढे ब्लॉगमध्ये शेअर करणारच आहे. तर त्यासाठी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. आणि जर कुणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता मी जाते खाली आणि त्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. तर हे बघा, हे दोन्ही पिल्लं बघा कसे तयार झाले ते, आणि पप्पांना गाडीवर बसू देत नाही. कोण बसले इकडे? चला हाय करा, हाय करा, हाय करा. सरू हाय कर लवकर. अच्छा चला. तर सगळ्यात पहिले तर डी-मार्टला गेल्यानंतर आहे ना मी जी काय माझी शॉपिंग करायची होती, म्हणजे जे काही घरातलं काय किराणाचं सामान होतं तर ते सगळं घेतलं. आणि त्यानंतर मग म्हटलं की नाही का बाकीच्या गोष्टी बघायला, पण जे महत्त्वाचं जे घ्यायचं होतं ज्यासाठी गेली होती तर सगळ्यात पहिले ते घेतलं. आणि त्यानंतर मग वरच्या सेक्शनला गेलो तर तिकडे ह्या पोरांना गॉगल दिसले आणि त्यांचं दोघांचं चाललेलं. शौर्याला तर काय मस्तच मजा आली होती, त्याला नुसतंच गॉगल घेऊन आहे ना लावायचं काम चाललं. याच्या आधी तो कधी गॉगल लावत नाही, पण इकडं गॉगल बघून त्याला काय वाटलं काय माहिती, त्याने स्वतःच्याच हाताने घेतला तिथला काढून हे लावायला लागला. म्हटलं चला ठीक आहे. त्यांना पण 2 गॉगल घेतले, दोघांना 2 सेमच घेतले. आणि पूर्ण डी-मार्टमध्ये मग तो आहे ना लावूनच फिरत होता गॉगल, आणि काढला तरी पण ओरडायचा. त्यामुळे मग त्याला गॉगल लावलेलाच होता कंटिन्यू. त्याला खूप जास्त आवडला होता तो गॉगल. आणि जो पहिलावाला घेतला होता त्यांनी रेडवाला, पण सेम त्याच्यामध्ये दुसरा भेटला नाही, त्यामुळे मग शर्विलला जो होता व्हायलेट कलरचा तर मग तोच याला पण घेतला. आणि इकडे बघा अशी त्याची मस्ती चालली होती ना. त्यानंतर मग आहे ना मग मी पण म्हटलं की चला 1-2 ग्लासेस मला आवडले बघूयात, पण ते जरा मोठेच जास्त दिसत होते. आणि जे बाकीचे होते तर ते एवढे काही खास वाटत नव्हते, थोडेसे जास्तच मोठे होते किंवा खूप जास्त छोटे वाटत होते. आणि हा जो मी चेक करून बघितला तर तो खूप जास्त मोठा दिसत होता, म्हणून ते माझ्याकडे बघून हसतच होते. आणि त्यानंतर मग आता बाकीचं सेक्शन तसं संडे असल्यामुळं गर्दी होती, पण एवढी जास्त पण नव्हती. दिवाळीच्या टायमिंगला खूप जास्त गर्दी होती. त्यानंतर मग ह्यांना म्हटलं की बघा एखादं टी-शर्ट, मला आवडलं स्पेशली ते, तर मग म्हटलं बघूयात एखादं. त्यांना जिमला जाण्यासाठी तसंही टी-शर्ट नव्हतंच, तर म्हटलं मग घेऊन टाकूयात. त्यासाठी हे आवडलेलं टी-शर्ट घेतलं. आणि खरी गंमत तर पुढे आली, कारण इकडे आहे ना शर्विल इतका रडत होता, कारण त्याला गाडी हवी होती. त्या गाडीसाठी इतका ओरडत होता, तुम्ही बघू शकता खूप जास्त. तरी त्याला दुसरी गाडी घेऊन दिली छोटी आली. त्यांना रिमोट कंट्रोल त्यांना खेळता येत नाही, आणि तरी पण त्याला तीच गाडी हवी. गाडीवर बसल्यावर खूप जास्त असंच त्याला थोडाफार समजावला. आणि त्यानंतर मग आहे ना इकडं जेवण करायला गेलो, कारण खूप उशीर झाला आणि बनवणार होते ना, तर त्यामुळे मग ते म्हटलं की चला आपण जाऊया. म्हणून इकडे गेलो. मिसळ मागवली होती मी, बऱ्याच दिवसांपासून बाहेर जाऊन अशी मिसळ खाल्ली नव्हती. घरी बनवायचे पण बाहेर जाऊन खाल्ली नव्हती. या दोघांचा
पराक्रम चालला होता, हे ओढ ते ओढ, पापडच खा, खाली सांडव आणि ते चमचा आणि पूर्ण टेबल वगैरे वाजवायचं काम चाललेलं दोघांचं. तर त्या दोघांचं चालू होतं. तर तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतलं, पण तसे ते शांत बसले होते की इकडून तिकडं उड्या वगैरे जास्त मारत नव्हते. त्यानंतर मग आम्ही दोघांनी खाऊन घेतलं आणि शरूचं मग मस्त चाललेलं, इकडं बघायचं तिकडं बघायचं, त्याला आवाज दे त्याला आवाज दे, असं सगळं त्याचं चालू होतं कंटिन्यू. आणि मस्त म्हणजे असं वाटलं नाही की जास्त त्रास दिला नाही त्यांनी, म्हणजे एवढं बाहेर आलो, बराच वेळ होतो तरी पण जास्त त्रास दिला नाही, ते बरं झालं. तर गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आलो आम्ही मगाशीच जाऊन डीमार्टला. तर बराच वेळ म्हणजे तरी 1.5-2 तास होतो डीमार्टमध्ये. आणि जे काही सामान घ्यायचं होतं, जास्त काही सामान घ्यायचं नव्हतंच होतं, पण कसं असतं डीमार्टला गेलं थोडं जरी घ्यायचं असेल, 2 वस्तू जरी घ्यायचं असेल तर त्या जागी माणूस आहे ना 10 वस्तू घेऊन येतं, हे कन्फर्म असतं. तर मी पण नेहमीप्रमाणे गेली, थोडंसं जे काय सामान होतं ते घेतलं, पण त्यानंतर मग हे दिसतंय ते दिसतंय, हे घे ते घे, तर त्यातच चाललं होतं. आणि त्यानंतर थोडंसं अजून काय घ्यायचं होतं ते घेतलं. आणि त्यानंतर मग शर्विल सेट इतका आरडायला लागला त्याला. ती गाडी दिसली होती मोठीवाली, रिमोटवाली, पण कसं त्यांना गाडी घ्यायला आत्ता काही नाही, पण त्याला चालवताच येत नाही तशा गाड्या, मग त्या घेऊन उगाच पडतात. आधी जी गाडी घेतली होती रिमोट कंट्रोलची, ती पण त्याच्या हट्टामुळेच घेतलेली, पण ती गाडी अशीच पडून आपटून, तर त्या गाडीचं पण त्यांनी काय केलं की रिमोट खराब करून दिला आपटून, आणि ती गाडी पण पूर्ण खराब होऊन गेली. त्यांच्या व्यवस्थित खेळणं नाही, काय नाही, कळतच नाही त्यांना खेळायचं ते रिमोट कंट्रोलच्या गाड्या, तर घेऊन काय उपयोग, म्हणून मग घेतली नाही. पण तरी पण मग साहेब इतका रडायला लागला, तुम्हाला मी तो व्हिडिओ ऍडच केलेला आहे, बघितलाच असेल तुम्ही, इतका जास्त रडत होता की बस रे बस, विचारायलाच नको. त्यांना म्हटलं चला तसंच आपण त्याला गाडीवर बसूयात, आणि मग त्याला गाडीवर बसवलं आणि इकडे आलाय तो. हे बघा शरू, काय कुठे गेले होती तू? तुझी गाडी दाखव, नवीनवाली गाडी आहे बघ, दाखव सगळ्यांना. चल दर, कुठे आहे तुझी गाडी, दाखव, व्हिडिओ बनवूया, दाखव गाडी, दाखव तुझी, बुम बुम दाखव. कुठे लपवतोय, खाली का लपवली, का लपवली, का लपवली गाडी सांग. अशा हाय का. तर आता हे दोघं पण उठले, ते यांना चारायचं आहे. आणि आता आहे ना 6:15 झाले ते, आणि ऑलमोस्ट अंधार पडले. इतकी जास्त थंडी वाजते इकडे, खूप जास्त थंडी पडायला चालू केली. आणि यावर्षी थंडी खूप जास्त पडणार आहे असा हवामानाने अंदाज दिलेलाच आहे, त्यामुळं खूप जास्त थंडी असणार आहे. आणि आत्ताच म्हणजे इतकी जास्त थंडी पडते ना की दुपारच्या टायमिंगला पण खूप जास्त गार लागतं. आणि आमच्या इथं असा प्रॉब्लेम आहे ना की सनलाईट येतच नाही घरामध्ये, फक्त जी काही किचनची खिडकी त्यात थोडंफार सनलाईट येते, बाकी अजिबात येत नाही. त्यामुळे ना ऑलरेडीच आमच्या इथं खूप जास्त गार लागत असतं, आणि त्यात आता थंडी पण इतकी पडली आहे. पण ही पोरं काय जर्किंग घालायला मागतच नाहीत, अजिबात जर्किंग नाही घालणार, काय नाही. तर 6:15 झाले ते, आणि आता खूप जास्त भूक लागली. तर म्हटलं मग काय बनवावं, तर ते आले सलूनमधून की मग आहे ना अंडा ब्रेड बनवल आणि फ्राईज वगैरे तर ते तळल. तर आणि संध्याकाळी जेवणामध्ये जास्त काही नाही करणार, मी खिचडीच बनवणार आहे. तर मग आहे ना मी आता अंडा ब्रेड बनवणार आहे, त्याची पण रेसिपी तुम्हाला दाखवते मी. म्हणजे फार काही करत नाही, जसं आपण नॉर्मली ऑमलेटसाठी वगैरे बनवतो अंडं, तसंच त्यामध्ये फक्त ब्रेड फ्राय करून, आणि त्यामध्ये मग त्याला जरा चीज वगैरे असेल तर चीज किंवा मग मेयोनीज आणि बाकीचे सॉस वगैरे वापरून छान होतं ते. तर मग ते बनवून घेईल, आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये जास्त काही नाही, खिचडीच बनवणार आहे. तर चला या पुढचा पण ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही असाच. आणि हा आमच्या शौर्याचा गॉगल. शौर्य घाल मम्मा, तू गॉगल घालून दाखव कसं घालतं बघू. शौर्य बाबडा, हे बघ मी घालून देऊ का तुला. अरे वा वा, त्याला घेतल्यापासून गॉगलची एवढी आवड आहे ना, मस्त बस बघतोय, घेतोय, लावतोय स्वतःच. आणि यापूर्वी तर तो अजिबात गॉगल लावायचा आणि त्याला लावला तरी काढून टाकत होता, पण आता त्याला जरा समजायला लागलं. आणि दादूचा गॉगल, हे असे 2 गॉगल घेतले त्यांना सेम, नाहीतर ना त्या गॉगलवरून पण भांडण झालं असतं. असे 2 सेम गॉगल घेतलेत. बघू, दाखव मला, तू दाखव, चल गॉगल लावून दाखव. उलटा लावला, सरळ करून लाव. आणि त्याचा टॅग पण काढलेला नाही, टॅगची जी पट्टी आहे तर ती काढलेली नाही अजून. हे बघू कसे दिसते, विचार कसे दिसते मला, छान कसे दिसतोय, दिसतंय का व्यवस्थित. त्यानंतर मग येणं इकडे मी अंडा ब्रेड बनवायला घेतलं. त्यासाठी काय केलं, जसं आपण ऑमलेटसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे कट करून एकत्र करतो ना अंडं, तर तसंच सगळं काय केलं. त्यात फक्त लाल मसाला वगैरे टाकला, आणि तव्यावरती तेल टाकून आपण जसं ऑमलेट टाकतो तसंच टाकायचं. आणि जी वरची बाजू असते तर त्यातच वरती ना ब्रेड फक्त एकदा पलटी करून असं ठेवून द्यायचा, जेणेकरून खालच्या बाजूने पण अंडं लागलं जातं. आणि त्यानंतर मग एकदा ते छान झालं ना ऑमलेट तयार,
की मग त्यावरून ते एकदा पलटी करून घ्यायचं. तुम्ही हवं तर ते 4 ब्रेड एकत्र होत असतील ना तर एकत्र पण करू शकता, किंवा मग ते असं हाफ हाफ मी जसं केलंय तसे 2 सेपरेटचं पण करू शकता. मग ते असं पलटी करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला जर सॉस वगैरे लावायचा असेल तर तो लावून घ्यायचा. इकडे मी शेजवान सॉसचा असतो तर तो लावून घेतला, कारण तो पण छान लागतो मेयोनीज वगैरेपेक्षा पण. तर मग तोच लावून घेतला आणि त्यानंतर आहे ना असं पलटी करून सिम्पली मग तुम्ही त्याला बटर वगैरे लावून आहे ना छानपैकी असं भाजून घेऊ शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आहे. बट छान लागतं तसं. आणि दरवेळेस असं नुसतं ऑमलेट किंवा ब्रेड वेगळं खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं केलं ना तर छान लागतं पण, आणि जरा काहीतरी वेगळा चेंज पण. नाम नाम करतोय. काय खाऊ खातोय? ब्रेड खातोय. कसं झालंय ब्रेड? छान छान. कसं झालंय? छान छान. रडत कोण होतं गाडीसाठी? कोण रडत होतं? कोण रडत होतं रे? कोण होतं ते? शरू होता? शरू होता का? शरू कुठे याच्यात? शरू कुठे? शरू कुठे? हा शरू आहे का? हा कोण आहे? शरू आहे? बा अशो अशो. हाय करा. हाय हाय. कशी करतो बाबू? यम 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 करतोय. असं खायचं काम चाललंय. ब्रेड ऑमलेट करून घेतलंय. आता इकडं चहा घेतलाय, सोबत खायचं काम चाललंय. आणि इकडं शरू बसलाय मम्माच्या मांडीवरती. आहे ना शरू? झोपून खायचंय असं? उठून बस. उठून बस. उठून बस. चला. गुड बॉय कोण आहे? अरे परत झोपला. तर जेवण वगैरे सगळं काही झालं आणि आता थोडंसं रेस्ट करते. तर म्हटलं चला ब्लॉग एंड पण करायचा राहिला होता. आणि ह्या इकडं पिल्लांचं पण जेवण झालं. इकडे बघू काय करतोय तू? हे काय करतोय असा? काय? आणि इकडं शौर्य आहे, त्याला पाणी दिलंय प्यायला. काय करतोय शौर्य तू? दादुड्या काय रे? पाणी पितोय काय? ची 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 ची. तर आजचा दिवस पूर्ण असाच होता. बाहेर गेली तर त्यामुळे थोडंसं घरातल्या कामं जे काही आवरले होते किंवा जे काही राहिले होते आल्यानंतर ते आवरून घेतले. आणि बाहेर गेल्यानंतर मला वाटतं मोस्ट ऑफ द लेडीजला हेच असतं की घरात आल्यानंतर आवरायचं टेन्शन असतं, त्यानंतर स्वयंपाक हे सगळं तर चालूच असतं. इतर दिवशी पण तेच. पण त्यामधून एखाद दिवशी ब्रेक घेतला तर काही हरकत नाही. त्यामुळे मग जरा साधा सिंपल स्वयंपाक पण जास्त काही केला नाही. भाकरी वगैरे काही बनवत बसली नाही. काय पिल्लूला आज बोलूनच नाही द्यायचे. काय होतंय? काय रे? अरे बापरे. दिला. अशो इकडे आला माझी शौर्य दादा. चला हाय करा. हाय करा सगळ्यांना. हाय करा. अशो अशो काय बोलतोय सांग मला. काय बोलते बोल. आ अरे अरे बापरे. धम्मा भरली काय? धम्मा भरली. ढेकर देते. धम्मा भरली तुझी. काय होतंय? असं असं. ओ इकडे बघा. ढेकर देते. कसे ढेकर देतो बाबू? असं ढेकर देतो. नवीनच. बापरे ढेकर देतोय तू. तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चला बाय करा. गुड नाईट. शौर्य बाय कर. ढेकर कसा येतो शौर्यला? ढेकर कसा येतो?